राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी नागपूरमध्ये दौरा केला आणि त्या दरम्यान त्यांनी नागपूरमधील महाल परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली। मुंबईप्रमाणे रामटेक इथं चित्रपट नगरी व्हावी याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि नवीन वर्षात नवीन फिल्म सिटीचं कामकाज रामटेक इथं सुरू होणार आहे आणि त्यानंतर विदर्भातील कलाकार आणि विदर्भातील तंत्रज्ञ यांचं रोजगाराचं केंद्र त्या ठिकाणी निर्माण होणार आहे अशी घोषणा नागपूरमध्ये करण्यात आली। हा मस्करा गणपती जो नवसाला पावणार आहे याची आख्यायिका आणि परंपरा माझ्या लक्षात आली आणि गणरायाच्या चरणी नतमस्तक व्हायला आणि राज्य महोत्सव राज्याने केल्यानंतर या पद्धतीची विशेष ज्याची ओळख आहे अशा गणेशोत्सव गणरायाच्या बाबतीत राज्य सरकारने नोंद घ्यावी, त्याबद्दल कार्यक्रम यापुढे करावेत आणि जगभरासमोर या सगळ्या माहिती याव्यात हाही त्याच्या मागचा हेतू होता। आणि म्हणून मी दर्शनासाठी आणि श्रीमंत राजे मुदोजी भोसले यांना भेटण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे। भाजपचे बडे नेते तसेच राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचा आज नागपूर दौरा होता आणि त्या संदर्भात त्यांनी जी काही माहिती दिलेली आहे त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर त्यांनी सर्वात प्रथम जे आहे नागपूरमधील महाल परिसरात असलेला भोसले वाडा जो आहे मुदोजी राजे भोसले यांच्या वाड्यावर त्यांनी भेट दिलेली आहे। त्या ठिकाणी 238 वर्षापासूनची जी परंपरा चालत येत आहे त्या ठिकाणी मस्कऱ्या गणपती जो आहे तो इथे विराजमान होतो आणि त्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जे आहे ते आशिष शेलार वाड्यावर आले होते आणि त्याचप्रमाणे रामटेक मध्ये जे आहे सर्वात मोठी जी आहे फिल्म सिटी तयार होणार आहे आणि त्याची सुरुवात जी आहे ती येत्या जानेवारीपासून होणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे संघाचं मुख्यालय जे आहे त्या ठिकाणी आशिष शेलार यांनी भेट दिलेली आहे। संघाच्या मुख्यालयात ज्यावेळी त्यांनी भेट दिली त्यावेळी त्यांनी सांगितलं की दोन्ही आशिषांना आशिष जे आहे ते देण्यात आलेलं आहे, म्हणजेच आशिष शेलार आणि आशिष जयस्वाल या दोन्ही मंत्र्यांना संघाच्या मुख्यालयात डॉक्टर मोहन भागवत यांनी जे आहे आशिष म्हणजे आशीर्वाद दिल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे जर बघितलं गेलं तर रामटेक जो परिसर आहे त्यामध्ये देशातलं सर्वात मोठं जे शूटिंग सेंटर आहे ते उभारण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती देखील दिलेली आहे आणि त्याची सुरुवात पुढच्या वर्षापासून होणार असल्याची त्यांनी सांगितलेलं आहे। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।